वेलकम टू मंदिराज किचन. मंदिराज किचनमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. आज आपण व्हेज बिर्याणीची रेसिपी पाहणार आहोत आणि तेही अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने. त्याचबरोबर आपण आज बिर्याणी मसाला घरीच कसा तयार करायचा तेही पाहणार आहोत. तर चला वळूयात आपल्या रेसिपीकडे. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजेच अशाच नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. चला तर पाहूयात आपली रेसिपी. सर्वात आधी आपण बिर्याणी मसाला कसा तयार करायचा ते पाहूयात. त्यासाठी इथे मी पॅन गरम करून घेतला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे अख्खे धने, 2 चमचे जिरे, 5 ते 6 हिरवी विलायची, 2 मोठी विलायची, त्याचप्रमाणे दालचिनी, 7 ते 8 काळी मिरी, 7 ते 8 लवंग, 2 चक्रफूल, 3 बेडगी मिरची आणि 2 ते 3 तेजपत्ते घालून हे सर्व मसाले व्यवस्थितपणे 2 ते 3 मिनिटांसाठी पॅनमध्ये भाजून घ्यायचे आहेत. अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी मध्यम आचेवरती फक्त भाजून घ्यायचे आहेत. यामध्ये तुम्ही जावित्रीचं फुलही घालू शकता. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी घातलं नाही आहे. आणि हे मसाले आपले भाजून झालेले आहेत, ते आपण प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आणि हे गरम असतानाच यामध्ये आपल्याला कसुरी मेथी आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे. आता हे मसाले थंड होऊन द्यायचे आहेत. आपले मसाले थंड झालेले आहेत. आता आपण हे मिक्सरमधनं याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण मसाले वाटून घेतलेले आहेत. खूप जास्त बारीक पावडर करायची नाही आहे, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. अशा पद्धतीने आपला बिर्याणी मसाला घरच्या घरी तयार झालेला आहे. हा मसाला तुम्ही 2 ते 3 महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता. आता आपण इथे तांदूळ धुवून घेऊयात. एकदम हलक्या हाताने तांदूळ धुवून घ्यायचे आहेत, ते जास्त चोळून धुवायचे नाही, त्यामुळे तांदूळ तुटतो. तर आपण इथे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेला आहे. हा आता पाऊण तासासाठी आपण भिजत ठेवूया. आता आपण बिरिस्टा म्हणजेच बिर्याणीवर जो क्रिस्पी कांदा टाकला जातो तो तळून घेऊया. त्यासाठी इथे मी बारीक उभा कांदा चिरून घेतला आहे. तुम्ही बघू शकता इतका पातळ कांदा आपल्याला चिरायचा आहे. आणि हा कांदा आता आपण सगळा मोकळा करून घेऊया. अशा पद्धतीने सर्व कांदा आपण सुट्टा करून घेतला आहे. आणि आता आपण इथे पॅनमध्ये तेल गरम करून घेतले आहे. त्यामध्ये हा कांदा टाकायचा आहे. तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचे नाही. तेलाची पातळी ही कांद्यापेक्षा कमी असली पाहिजे. कांदा त्यात पूर्ण बुडून जाईल अशा पद्धतीने तेल इतकं जास्त घ्यायचं नाही आहे, कारण की कांदा हळूहळू जसा तळला जातो त्याचा तसा तो कमी होत जातो. तेल खूप जास्त कडकडीत तापून द्यायचं नाही आहे. टेम्परेचर मेंटेन ठेवायचं आहे. मध्यम आचेवरतीच हा कांदा पूर्ण आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कांद्याचा हळूहळू रंग बदलायला लागला आहे आणि त्याचप्रमाणे कांद्याची पातळी ही तेलापेक्षा कमी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग इथे गोल्डन ब्राऊन झालेला आहे. या स्टेजला आता आपल्याला गॅस बारीक करायचा आहे किंवा बंद केला तरी चालेल. आपला सर्व कांदा व्यवस्थितपणे ब्राऊन कलरचा झालेला आहे. आता याला आपण काढून घ्यायचा आहे. एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर टाकून त्यावरती हा सर्व कांदा टाकायचा आहे. अशा पद्धतीने हा कांदा सर्व पसरवून घ्यायचा आहे. आणि हा आपला बिरिस्टा तयार झालेला आहे. आता आपण इथे भाज्या मॅरिनेट करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी इथे मी 1 वाटी दही घेतला आहे. ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालायची आहे. त्याचप्रमाणे 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट घालायची आहे. आपण तयार करून घेतलेला बिर्याणी मसाला इथे 2 ते 2.5 चमचे घालायचा आहे. 1 चमचा हळद घालायची आहे. 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. 1 चमचा धनेपूड म्हणजेच धने पावडर. त्याचप्रमाणे आपण कांदा तळण्यासाठी जे तेल वापरलं होतं तेच तेल 2 ते 3 चमचे इथे टाकायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना यामध्ये घालायचा आहे. आता यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. आणि हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित चमच्याने एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण भाज्या घालून घेऊया. इथे मी घेतले आहेत गाजर, फरसबी, फ्लॉवर,
बटाटा आणि हिरवा वाटाणा. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला आपण तळून घेतलेला जो कांदा आहे म्हणजेच बिरिस्टा तो 1 वाटी घालायचा आहे. म्हणजेच आपण तयार केलेल्या कांद्यापैकी अर्धा कांदा यामध्ये घालायचा आहे आणि मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व भाज्या त्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतील अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. हे मॅरिनेशन आपण साधारण 21 मिनिटांसाठी झाकून ठेवून देऊया. आता इथे पाणी उकळायला ठेवलं आहे. त्या पाण्यामध्ये 2 तेजपत्ता, 3 हिरवी विलायची, 3 ते 4 काळी मिरी, 2 ते 3 लवंग, दालचिनी, 1 चक्री फूल, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं आणि लिंबाचा रस घालायचा आहे. त्याचप्रमाणे लिंबाचा रस घालून झाल्यानंतर ते सालही त्यामध्ये टाकायचे आहे. त्यामुळे राईस एकदम पांढरा होतो. आता इथे आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि यामध्ये आपण धुवून घेतलेले जे तांदूळ आहेत ते यामध्ये घालायचे आहेत. हे व्यवस्थित मिक्स करून 15 ते 20 मिनिटांसाठी मध्यम आचेवरती उकळायला ठेवून द्यायचं आहे. पंधरा ते 20 मिनिटं आपली झालेली आहे. तुम्ही बघू शकता आपला मस्त राईस शिजलेला आहे. राईस आपल्याला इथे पूर्ण शिजवून घ्यायचा नाही आहे, 80%च राईस शिजवून घ्यायचा आहे. थोडासा राईस कच्चा ठेवायचा आहे आणि आता यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. आता आपण वळूयात पुढच्या स्टेपकडे. इथे मी पातेल्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये भाज्या सर्व फ्राय करून घेणार आहे. तुम्ही कढई किंवा एखादं पसरट भांडही घेऊ शकता. थोडंसं चमचाभर तेल टाकून त्यामध्ये सर्व भाज्या व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत. या भाज्यांना व्यवस्थित तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायच्या आहेत. आता यावरती आपण एक 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊया. 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता खूप मस्त असं भाजीला कलर आलेला आहे आणि छान असं तेल सुटलेलं आहे भाजीला. गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया, कारण की आपल्याला खूप सुकी भाजी नको आहे, थोडीशी ग्रेव्ही असायला पाहिजे. त्यासाठी ते अगदी थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही थोडंसं टेस्ट करून बघायचं मिठाचं प्रमाण. मीठ जर कमी असेल तर तुम्ही मीठ ॲड करू शकता. आता यावरती आपल्याला राईसचा एक लेअर टाकायचा आहे. तो हाताने असा व्यवस्थित एकसारखा पसरवून घ्यायचा. त्यावरती आपण तयार करून घेतलेला बिरिस्टा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता पुन्हा एकदा भाताचा अजून एक लेअर यावरती लावायचा आणि एकसारखं पसरवून घेऊन त्यावरती पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बिरिस्टा म्हणजे तळून घेतलेला कांदा घालायचा आहे आपल्याला आणि थोडासा बारीक चिरलेला पुदिनाही घालायचा आहे. या ठिकाणी इथं मी केसर दूध तयार करून घेतले आहे. ते या ठिकाणी 2 ते 3 चमचे घालायचे आहे. या दुधामुळेच या भाताला मध्ये मध्ये पिवळा रंग जो येतो तो यानेच येतो. त्याचप्रमाणे इथे आपल्याला वरतून तूप घालायचं आहे. मी इथे यामध्ये अगदी 2 ते 3 थेंब केसरी कलर टाकते, जो की अगदी ऑप्शनल आहे. आता यावरती आपण झाकण ठेवून देऊया आणि एक 20 मिनिटांसाठी मंद आचेवरती शिजवून घेऊयात आणि त्यानंतर आपली ही व्हेज बिर्याणी खाण्यासाठी अगदी तयार आहे. तुम्ही बघू शकता काय सुंदर अशी बिर्याणी तयार झाली आहे. खूप सोप्या पद्धतीने आणि खूप स्टेप बाय स्टेप तुम्हाला ही रेसिपी सांगितली आहे. तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा. मी खात्रीपूर्वक सांगते ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे मला कमेंट करून नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. त्याचप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका.